सर ओके झालं सर. अरे सॉरी माझं आलं मी चालू का. हो घ्या ना सर. घ्या 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 घ्या. वैष्णव काळे आणि सानिया शेख रांगोळीमध्ये त्यांना प्रथम पारितोषिक रांगोळीमध्ये मिळालेला आहे. यानंतर रांगोळीमध्ये द्वितीय पारितोषिक मिळालं आहे. त्यानंतर तृतीय पारितोषिक अश्विनी नारळ रांगोळीमधील तृतीय पारितोषिक मिळालेला आहे. सानिया शकील शेख आणि अभिलेखा महेंद्र पठारे स्पर्धेचा विषय रांगोळी. गट अ मध्ये प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे देवता मोरे. देवता मोरे. त्यानंतर उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी राधिका शेटे. राधिका शेटे यांनी समोर यायचे आणि दुसरं नाव आहे सृष्टी आणि सृष्टी भरत पाटील यांनी पारितोषिक पटकावलेले आहे. पेंटिंग वारली पेंटिंग मध्ये अ गटाचा. यानंतरचा तृतीय पारितोषिक वारली पेंटिंग मध्ये वैष्णवी दामोदर जयवळ. परमेश्वर जानराव धनगर यांनी चेस मध्ये द्वितीय पारितोषिक मिळवलेलं आहे. त्यानंतर राधिका शेटे यामध्ये तृतीय पारितोषिक त्यांनी मिळवलेलं आहे. यानंतरचे उत्तेजनार्थ पारितोषिक आहे क्ले मध्ये समरीन युनुस खान यांनी तयार राहायचं आहे. समरीन युनुस खान आणि यानंतर चेतना सुधीर अलोने. चेतना सुधीर अलोने. महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता चित्रकला स्पर्धा, चित्रात रंग भरणे, क्ले, हस्तकला, वारली पेंटिंग, कॅलिग्राफी, रांगोळी अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. त्यात विविध 2 गटामध्ये आयोजन करण्यात आलं. त्यामध्ये आज जवळपास 70 विद्यार्थ्यांना आपण बक्षीस वितरण केले. प्रथम, द्वितीय, तृतीय पुरस्कार तसेच उत्तेजनार्थ बक्षीस जवळपास 2 लाखापर्यंत आपण बक्षिसे त्यांना दिले. विविध कॅश स्वरूपात विविध बक्षीस त्यांना देण्यात आले. त्यात तसेच या स्पर्धामध्ये जे काही आपण चित्रकला किंवा अन्य स्पर्धेत जे प्रथम, द्वितीय, तृतीय किंवा अन्य जे काही त्यांचे पेंटिंग्ज आहेत त्यांचं आपण प्रदर्शन पण भरवणार आहे. इथे आपण कला दालन इथे त्यांचं प्रदर्शन भरवणार आहे आणि त्या प्रदर्शनातून जे काही आपल्याला कोणी त्यांचे चित्र घेऊ इच्छितात किंवा चित्र घेतील ते चित्र आपण त्याचे पैसे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणार आहे. तर इथे आयुक्त आमचे मान्य प्रशासक तथा आयुक्त श्रीकांत सर यांच्या कल्पनेतून ही स्पर्धा आम्ही आयोजित केली. त्यांचं असं मत होतं की आपण जे काही शहरातील दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता एक प्लॅटफॉर्म करून द्यावा जेणेकरून त्यांना एक उत्तेजन मिळेल आणि त्या उत्तेजनातून ते अजून समोर जाण्याची त्यांची एक प्रेरणा मिळेल. त्यातून आपण या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. ही स्पर्धा 3 दिवस इथे चालली. तर अजून आपण पुढच्या वर्षी आपण अजून मोठ्या प्रमाणात या स्पर्धेला जे
हे मिळालं, प्रतिसाद मिळाला, तो बघून आपण यापेक्षा अजून मोठ्या प्रमाणात पुढच्या वर्षी स्पर्धेचं आयोजन करू.